वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज एक सर्वात महत्त्वाचा संदेश घेऊन येतोय. नोटीस नंबर 8 नुसार नीट UG 2026 मध्ये आपल्याला एक्सटेन्शन झालेलं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसार आता आजच्या तारखेला काय करायला पाहिजे या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे. वास्तविक पाहता शेड्यूल जे CET सेल म्हणजे महाराष्ट्र राज्यातील CET सेल MBBS आणि BDS साठी चे जे काही पहिले रजिस्ट्रेशन जी आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता इथून पुढे 14 तारखेला हे शेड्यूल एक्सटेंड झालेलं होतं आणि 15 तारखेपर्यंत संध्याकाळी 11:59 आपल्याला रजिस्ट्रेशनची प्रोसेस असेल. त्याचबरोबर पेमेंटची प्रक्रिया असेल, किंबहुना त्यामध्ये कलर्ड स्कॅन कॉपीजचे ओरिजिनल रिक्विजिट डॉक्युमेंट्ससाठी अपलोड करण्याची प्रोसेस असेल. या सर्व गोष्टीची प्रक्रिया आपल्याला 15 ऑगस्ट 2026च्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपल्याला करता येत होती. आता इथून पुढे काय प्रक्रिया राहिली बघा. एक तर आज 17 ऑगस्ट 2026 2026ला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू ऑनलाईन मोड असं सांगितलेलं आहे. म्हणजे आता 17 पासून 18 तारखेपर्यंत आज एकच दिवस दिलेला आहे त्यांनी. डॉक्युमेंट्स आज 17 तारखेला होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ऑनलाईन मोड आहे, आपण कुठेही जायचं नाही आहे. बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन खरं तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं सुरू झालं की लगेच दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं जे काही स्क्रुटनीमधून आपल्या डॉक्युमेंट्समध्ये काही कमी असतील त्याचे रिमार्क आलेले आहेत. आपण रिमार्क आल्यानंतर तुम्हाला SMS सुद्धा आलेला आहे. त्या रिमार्कला तुम्ही रिस्पॉन्स करा. कदाचित तुमचं नॉन क्रिमी लेअर असेल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा ब्लर आलेले असेल तर या गोष्टीवरती संदर्भामध्ये त्या ठिकाणी रिस्पॉन्स करा आणि जे काही सांगितले त्या गोष्टी तुम्ही द्यायला चालू केल्या तरी चालू शकतात. आज संध्याकाळपर्यंत म्हणजे 17 ऑगस्टपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट उद्या येणार आहे. उद्यापासून सर्व प्रक्रिया आपली छानपैकी चालू होणार आहे. हे पण सर्वात महत्त्वाचे लक्षात ठेवा. ते म्हणजे उद्या आपल्याला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे हे सर्व लिस्ट आपल्याला 18 तारखेला येऊ शकणार आहे. आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सुद्धा आपल्याला ग्रुप A ची म्हणजे MBBS BDS साठीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी येणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटची काय फरक काय तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते आणि जी काय तात्पुरती मेरिट लिस्ट आहे ती सुद्धा आपल्याला येते. मेरिट लिस्ट तात्पुरती म्हणजे रँकिंग वाईज येणार आहे. हे रजिस्ट्रेशनमध्ये रँकिंग येणार नाही. ह्याच्यामध्ये फक्त रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट येईल 18 तारखेला म्हणजे उद्याच येणार आहे समजा. आणि त्याचबरोबर एक SML लिस्ट येणार आहे. खरं ही SML लिस्ट फायनल आहे का? नाही, प्रोव्हिजनल आहे. ह्याच्यामध्ये काही ग्रीव्हन्सेस आपल्याला द्यायचे. जर विद्यार्थ्यांना 19 आणि 20 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ग्रीव्हन्सेस द्यायचे म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केले परंतु त्यांचं नाव आलं नाही या संदर्भामध्ये ऑनलाईन पद्धतीनं असेल किंबहुना काही गोष्टी असतील या सर्वांसाठी आपल्या सर्वांना ग्रीव्हन्सेस सुद्धा द्यायचे आहेत. म्हणजे या ग्रीव्हन्सेसमध्ये आपल्या सर्वांना हे करता येऊ शकणार आहे. म्हणजे 20 तारखेनंतर मात्र सर्वात महत्त्वाची प्रक्रिया जी सुरू होणार आहे ती फायनल मेरिट लिस्ट म्हणजे ही SML लिस्ट आहे आपल्याला. ती आपल्याला 21 तारखेला येणार आहे. 21 ऑगस्टला आपल्याला फायनल मेरिट लिस्ट येणार. म्हणजे आज 17 आहे, 18, 19 आणि 20 तारखेला म्हणजे 18 तारखेला मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. ग्रीव्हन्सेससाठी आपल्याला 19-20 जाईल आणि 21 तारखेला आपल्याला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. या लिस्टला आपण SML लिस्ट असं म्हणतो. म्हणजे ही SML लिस्ट जी आहे ती SML लिस्ट आपल्याला 21 तारखेला येईल. त्यानंतर त्याच दिवशी 21 तारखेलाच आपल्याला सीट मॅट्रिक्स येणार आहे. बऱ्याच वेळा सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतंय ते 21 तारखेलाच येणार आहे बघा. म्हणजे त्यानंतर फास्ट मोडमध्ये काम सुरू होईल. 21 तारखेला आपल्याला सीट मॅट्रिक्स येणार आहे. सीट मॅट्रिक्स म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे जे गव्हर्नमेंट असतील किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस MBBSचे असतील किंवा BDSचे असतील हे सर्वांची लिस्ट येणार आहे. त्यात आपल्या कॅटेगरीला किती म्हणजे सीट्स उपलब्ध आहेत हे प्रत्येक राऊंडच्या अगोदर ही सीट मॅट्रिक्स येणार आहे. हे सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झाल्याशिवाय कोणताही राऊंड डिक्लेअर होऊ शकत नसतो. कारण हा राऊंड कोणत्या किती विद्यार्थ्यांसाठी होणार आहे हे अगोदर डिक्लेअर करावं लागतं.
ते सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होण्याची डेटसुद्धा आपल्याला 21 तारखेला आहे. त्यामध्ये प्रत्येक कॉलेज असेल, एक्झाम्पल धरून झाला की सेट GS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, या ठिकाणी टोटल सीट्स किती आहेत, ऑल इंडियामध्ये किती जातील, SC कॅटेगरीला, ST कॅटेगरीला, फिजेला किती विद्यार्थी राहतील, डिफेन्सला किती असतील, किंवा OBC, SBC, SCBC या सर्वांसाठी किती सीट्स उपलब्ध असतील, त्याला आपण कॅटेगरी वाईज, कॉलेज वाईज सीट डिस्ट्रीब्युशन, सीट मॅट्रिक्स असं म्हणतो. हे आपल्याला या दिवशी येणार आहे. चॉईस फिलिंग मात्र 22, 23, 24 तीनच दिवस आहे, लक्षात घ्या. सर्वजण लक्षात ठेवा, 22, 23, 24 या 3 दिवसामध्ये MBBS BDSC आधी करायचं आहे. याच्यामध्ये चॉईस फिलिंग आपल्याला द्यायची आहे. चॉईस फिलिंगला आपण ऑप्शन एंट्री असं म्हणतो किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग असं म्हणतो. आता याच्यामध्ये लक्षात मत घ्यायचं की ग्रुप A आहे, त्याच्यामध्ये फक्त MBBS आणि BDS, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त MBBS BDS आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या 42 आहे. MBBSची 42 कॉलेजची संख्या आहे आणि प्रायव्हेट एक 23-24 कॉलेजेस आहेत. या सर्व कॉलेजेसचे नाव आपण टाकू शकतो. बरोबर, आपण किती चॉईस देऊ शकतो हा प्रश्न विचारला जात आहे. आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये भाग नाही घेतला आणि 0 चॉईस दिले तरी चालतं. महाराष्ट्र राज्यामध्ये नुसतं रजिस्ट्रेशन करून ठेवलं आणि ऑप्शन एंट्री किंवा चॉईस फिलिंग नाही केली तरी चालतं. दुसऱ्या राऊंडला आपण चॉईस फिलिंग करता येऊ शकते, तिसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग करता येते, चौथ्या राऊंडला सुद्धा चॉईस फिलिंग करता येते. रजिस्ट्रेशन फक्त 2 वेळा करता येतं, राऊंड 1 मध्ये, राऊंड 3 मध्ये. पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येतं, सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करता येत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, रजिस्ट्रेशन केल्यानंतर चॉईस फिलिंग 100% करावी का, करावीच लागते असं नाही. पहिल्या राऊंडला आपण किती चॉईसेस देऊ शकतो, हे जे सगळे 67-68 कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामधले, त्याच्यामध्ये डीम कॉलेज येत नाहीत, फक्त प्रायव्हेट MBBSचे आणि गव्हर्नमेंटचे, याच्यामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग देता येतात. BDS मध्ये किती देऊ शकता बघा. BDS कॉलेजमध्ये एकूण गव्हर्नमेंटचे 4 कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेटचे जवळपास 5 कॉलेजेस गव्हर्नमेंटचे आहेत आणि 25 असे 30 कॉलेजेस आहेत. म्हणजे आपण सगळे मिळून हे जे आहेत सगळे 67 किंवा 66 कॉलेजेस आहेत. हे 66 MBBS कॉलेजेस समजा, जे काही 66 किंवा 67 आहेत हे सगळे, आणि BDS आहे, हे BDSची संख्या समजा 30. हे सगळे चॉईस आपण देऊ शकतो. हे सगळे चॉईस आपण देऊ शकतो. म्हणजे एकंदरीत आपले चॉईस किती देऊ शकतो, 0 देऊ शकतो किंवा मॅक्झिमम सगळे आहेत ते सुद्धा देऊ शकतो. आता ते चॉईस कसे द्यायचे किंवा त्याच्या संदर्भात काय आहे याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहे. आता ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी आपल्याला डेट दिलेली ती 21, 22, 24 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. आणि डिक्लेरेशन ऑफ कॅपराऊंड 1 फॉर ग्रुप A म्हणलं, म्हणजे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट बनायला पाहिजे होतं. डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट जो आहे तो आपल्याला 25 तारखेला येणार आहे. 26, 27, 28, 29, 30 म्हणजे 5 दिवस आपल्याला रिपोर्टिंगसाठी वेळ मिळणार आहे. फ्री एक्झिट सुद्धा असतं. एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांना अलर्ट व्हायचं आहे, तो म्हणजे 22, 23, 24ला. 22, 23, 24मध्ये चॉईस फिलिंग केली नाही तर तुमचा विचार केला जाणार नाही. एकंदरीत यामध्ये समजा ज्या विद्यार्थ्यांना दरम्यान प्रत्येक कॅटेगरी वाईज राहील, पण दरम्यान 1 लाखाच्या वरती रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना अदर स्टेटमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं जस्ट इलिजिबल आहे, सर्वात महत्त्वाचा टॉपिक मी सांगणार आहे बघा. जस्ट इलिजिबल म्हणजे 177 पेक्षा जास्त मार्क्स आहेत. OBC, SC आणि ST, आणि 213 पेक्षा जास्त मार्क आहे ओपन आणि EWS. या सर्वांना तेलंगणाचं रजिस्ट्रेशन करून घ्या किंवा आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये या. आता एकदा रजिस्ट्रेशन बंद झाले की परत रजिस्ट्रेशन होणार नाही. रजिस्ट्रेशन तुम्ही कॅटेगरी B मधून करा किंवा कॅटेगरी C मधून करा. कॅटेगरी C मधून करायचं असेल तर NRI डॉक्युमेंट लागतात, त्यामुळं कॅटेगरी B मधून करा. बऱ्याच वेळा लोक फोन करतात पण प्रत्यक्षात मात्र वर्किंग करताना दिसत नाही, म्हणजे कमी करतायत. ह्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थ्यांनी पालकांना महाराष्ट्रातला कट ऑफ जो आहे तो डीम्ड कॉलेजचा दरम्यान 280च्या वरतीच लागणार आहे, हे लक्षात ठेवा.
त्यामुळे 280च्या वर खाली असणाऱ्या सगळ्यांनी 12,000 रुपये भरून सगळ्यांनी तेलंगणा रजिस्ट्रेशन MBBS साठी करा. आम्ही तुम्हाला 100% ॲडमिशन करून देण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सर्वात महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगत आहे की आपण सर्वजण अलर्ट कधी राहायचं आहे आपल्याला, तर 22 ऑगस्टपासून ते 24 ऑगस्टपर्यंत चॉईस फिलिंग द्यायची आहे. ही चॉईस फिलिंग दिल्यानंतर कशी बनवायची ही सर्व गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आदर्श आयडियल चॉईस फिलिंग कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व कामासाठी. आणि तुम्ही एक सुंदरसा जगातील एक टॉपिक बनवावा आणि तुम्ही जगातले सर्वश्रेष्ठ असं डॉक्टर बनावं, यासाठी आपण प्रत्येक गोष्ट तुमच्या डोर स्टेपपर्यंत बनवण्याचा प्रयत्न करतो. हा सर्वांना आपलं एक बुकलेट आहे, हे बुकलेट मागवून घ्या म्हणजे तुमच्या घरपोच मिळेल. याच्यामध्ये सर्व SML वगैरे आहे. त्यामुळं आता रँक बरोबर SML पण येणार आहे तुम्हाला. त्यामुळं ह्याची किंमत आम्ही 500 रुपये ठेवली पोस्टेज सहित. पोस्टेजला जवळपास 83 रुपये लागतात, तर पोस्टेज सहित 500 रुपये ठेवले, तुमच्या घरपोच मिळू शकते. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यानंतर डायरेक्ट तुम्ही फोनपे करून मला 500 रुपये पाठवा आणि ॲड्रेस पाठवा. तुम्हाला मी बुकलेट तुम्हाला घरपोच देण्याचा प्रयत्न करू. ह्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजचं म्हणजे आणि त्या संदर्भातलं खूप डिटेल महत्त्व दिले. वाचलं तर 100% उपयोग येईल आणि चॉईस फिलिंग साठी सुद्धा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.